नमस्कार, श्रावणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक साधा सिंपल पण अस्सल गावरान असा बेत बनवतोय, ज्यासाठी आपल्याला जास्त तामझाम करायची गरज नाही ना कोणती पूर्वतयारी हवी आहे। फक्त 20 मिनिटातच आपला हा बेत अगदी तयार आहे। शिवाय तोंडी लावणीसाठी सुद्धा फक्त कांदाच हवाय, जास्त लोणचं पापड हे सगळंही काहीच गरजेचं नाहीये। शिवाय हा बेत म्हणजे स्वर्गसुखच। करायचे काय, 8-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात, त्या मिक्सरला वाटायला घ्यायच्यात। त्याबरोबरच अर्धा चमचा जिरं, नंतर यामध्ये आपण पाव चमचा लाल तिखट टाकायचे आणि हे मिक्सरला भुरभुरून घ्यायचे। यासाठी लागणाऱ्या अजून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत। हे मिक्सरला भुरभुरून घेतलं की मग त्यामध्ये पुन्हा पाणी घालून मिक्सरला एक बारीक पेस्ट करून घ्यायची। कढईमध्ये तेल घालून घ्यायचे, यामध्ये आवर्जून हिंग घालायचं आहे, ओवा घालायचा आहे पण पाव चमचाच, आणि यानंतर घालायची हळद। बस एवढंच आपलं साहित्य आहे आपल्या आजच्या बेत बनवण्याचं। ठीक आहे, यानंतर आपण जी बनवलेली पेस्ट आहे ती पेस्ट घालून घ्यायची, ती छान परतवून घ्यायची आहे तेलामध्ये, आणि त्यानंतर मग यामध्ये घालून घ्यायचे पाणी। 1 वाटी बेसन असेल तर त्यासाठी 4 वाटी पाणी इनफ आहे। ठीक आहे, म्हणजे काय, आपण बनवतोय आज झणझणीत असा झुणका भाकरीचा बेत। 1 वाटी बेसन घेणार आहोत, त्यासाठी 4 वाटी पाणी हवंय। 3 वाटी मी आत्ता यामध्ये घालून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे, आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, ओवा आपण जे वाटण बनवलंय त्यामध्ये घालून घ्यायचा नाहीये, कारण जर ओवा त्यामध्ये घातला तर त्याचा खूप जास्त उग्र वास येतो। ओवा फक्त फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे। मी तिघांसाठी बनवलेलं बेसन 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। छोटी वाटी आहे, जास्त मोठी वाटी नाही आहे। पण लक्षात काय ठेवायचे की 1 वाटी बेसन पीठ घेतलं की त्यासाठी आपल्याला 4 वाटी पाणी हवं आहे, ज्यामुळे आपलं बेसन परफेक्ट तयार होणार। बेसन आणि पाणी मिक्स करताना थोडं थोडं करून पाणी मिक्स करायचे, ज्यामुळे अजिबातही गुठळ्या तयार होणार नाहीत। आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्टली पाण्याला जी उकळी येते त्यामध्येही बेसन घालून घेऊ शकता, पण त्यामुळे आपण जे बेसन बनवतोय, पिठलं बनवतोय, त्यामध्ये गुठळ्या जास्त होऊ शकतात। म्हणून पहिलं पाण्यामध्ये मिक्स केलं की आपलं बेसन पिठलं झुणका परफेक्ट तयार होणार आहे। ठीक आहे, यानंतर आता पाण्याला उकळी आली आहे ना, तर आपण हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घेणार आहोत। 1 वाटी बेसनासाठी मला अर्धीच वाटी पाणी लागलेलं आहे मिक्स करण्यासाठी, आणि अर्धी वाटी पाणी मी हे भांडं जे घेतलेलं आहे ते धुवून मग पुन्हा यामध्ये घालून घेतलेलं आहे। बरं, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा यामध्ये बेसन मिक्स करून पाण्यामध्ये घालून घेतो त्यावेळेला हे पटकन फटाफट हलवून घ्यायचे, ज्यामुळे त्यामध्ये अजिबातही गुठळ्या तयार होत नाहीत। थोड्या थोड्याशा जाणवतात, पण त्या अगदीच मऊसूत असतात, ज्या शिजलेल्या असतात पूर्णपणे, ज्यामुळे अजिबातही त्रास होत नाही। ठीक आहे, 2-3 मिनिटासाठी यावर झाकणच ठेवून शिजवून घ्यायचे। झाकण ठेवून जर नाही शिजवलं तर त्याला जास्त वेळ लागेल, शिवाय हे बेसन आपल्यावर अटॅक पण करतं, म्हणून मग झाकणच ठेवायचे आणि मग शिजवून घ्यायचे बेसन। ठीक आहे, अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, आणि आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बरं, मला बेसन शिजत आल्यानंतर वाटलं की मीठ कमी आहे, माझ्या सोनूनी सांगितलं की मीठ कमी आहे आई, म्हणून मग मी त्यामध्ये परत थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आणि आता आपण सर्व करून घेऊ। भाकरी, बेसन घ्यायचे, त्यानंतर कांदा मस्तपैकी हाताने फोडून घ्यायचा। जमत असेल तर हाताने फोडायचं आहे, नाही तर तुम्ही डायरेक्टली कापूनही घेतलात तरी सुद्धा चालू शकेल। यानंतर सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे हे जे पिठलं झुणका आपण बनवलं आहे ना, त्यावर कच्चं तेल 1-2 चमचे घालून घ्यायचे, आणि मग काय, स्वर्गसुखच। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।